विसट्ट कंदोट्ट दलानुयारं सुलोयनं छन्दसमानतुण्डं घोनाजियं चम्पयफुप्पसोऽहं तं गोमटेशं पनमामि नित्यं तं देवदेवं पनमामि नित्यं। पंचपरमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मुनिकुल पितामह धर्म साम्राज्य नायक योगेंद्र चूड़ामणि 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्म सागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। संसारामध्ये अनंत प्राणी सुखाची कामना ठेवून त्याच्या प्राप्तीसाठीचा सतत प्रयत्न करून देखील ज्याची कामना आणि ज्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे त्याच्यापासून वंचितच आहेत. मराठी सर्वांना कळते ना? ज्याची कामना सतत केली जात आहे, ज्याच्यासाठी प्रयत्न सदैव चालू आहेत, त्याच्या कामना आणि प्रयत्नांच्या माध्यमातून वाटचाल करून देखील संसारी जीव त्या सुखापासून वंचितच आहेत. कारण सुखाचं वास्तविक स्वरूप काय आहे आणि त्या सुखप्राप्तीचं मुख्य आणि प्रधान साधन काय आहे याच्या बाबतीत अनभिज्ञ असल्यामुळं, अज्ञात असल्यामुळं किंवा त्याच्यापासून अपरिचित असल्यामुळं हे संसारी जीव त्या इच्छित इप्सित वस्तूपासून दूर आहेत. आचार्य म्हणतात की आम्हाला जर खऱ्या अर्थानं सुखी व्हायचं असेल, व्हायचं आहे का सुखी? कोणाकोणाला व्हायचं? तुम्हाला काय माहीत सगळ्यासनी व्हायचं आहे म्हणून? मी म्हणतो तुम्हाला व्हायचं नाही. तुमचं काय म्हणणं आहे? महाराज कोण किती जरी म्हटलं मला सुखी व्हायचं नाही तरी ते शक्य. जगातल्या प्रत्येक प्राण्याचा प्रयत्न हा सुखाच्या प्राप्तीचाच आहे. पण आमचे गुरुदेव, आमचे भाग्यविधाते आचार्य सन्मती सागरजी महाराज सदैव म्हणायचे, सुख पाहिजे म्हटल्यानं मिळत नाही आणि दुःख नको म्हटल्याने मिटत. सुख पाहिजे म्हटल्यानं मिळालं असतं आणि दुःख नको म्हटल्यानं मिटत असतं तर जगातले सगळेच प्राणी सुखी झाले असते. कारण सगळेच म्हणतात सुख पाहिजे आणि दुःख नको. पण आजपर्यंत ज्या अनंत जीवांनी या संसाराच्या परिभ्रमणाचा विनाश केला, कर्मपरतंत्रितेचा नाश केला, ते सगळेच जीव रत्नत्रयाची आराधना करून संसारातून मुक्त झाले. मगाशीच प्रवचनाच्या प्रारंभिक प्रस्तावनेमध्ये सूत्रसंचालकांनी सांगितलं की आम्ही निपाणीवाले आहे. अब्दुल्लाटचे लोक या ठिकाणी महाराजांना बोलवायला आलेले आहेत. आता पुढं महाराज निघून जातील पण आपण सगळेजण घागर बॅरेल चंबू सकट भरून ठेवूया. चांगली गोष्ट आहे, फार चांगली गोष्ट आहे. तुमच्या शहराचं जे नाव आहे ते फार सार्थक नाव आहे. काय अर्थ आहे निपाणीचा? पाणी नाही ते निपाणी. काय अभ्यास म्हणायचं? एवढं भारी अर्थ काढला तुम्ही. वास्तविक निपाणी शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेमध्ये आणि हिंदी मराठी भाषेमध्ये जर जोडून काढायचा असेल तर फार सुंदर अर्थ निघतो. सुरुवातीला आहे नी, आहे ना? संस्कृत धातुकोशामध्ये म्हणजे क्रियापद वर्ब जे आहेत त्याच्यामध्ये एक नी धातू आहे. तो नी दीर्घ आहे, हा ह्रस्व आहे, इतकाच फरक आहे. पण नी नय नयती, त्या नी धातूचं रूप काय होतं? नी नय नयती म्हणजे घेऊन जातो. नी नय नयतीचा अर्थ काय झाला म्हणा? नी नय नयती म्हणजे घेऊन जातो, बरोबर? नेणारा.
आता घेऊन जायचंय, नी नाही नयती, घेऊन जाणे. काय न्यायचंय? पाणी नाहीच तर नेताय कसं? नी नय नयती म्हणजे घेऊन जाणारा. पुढे राहिलं पाणी, त्याच्यामध्ये सुद्धा एक धातू आहे, पा धातू आहे. पा पिब पिबती. कंटाळा आलाय काय? गोष्ट सांगू राजा राणीची. नी नंतर काय आहे? पा. संस्कृतमध्ये पा सुद्धा एक क्रियापद आहे, वर्ब आहे. क्रियापदाचा अर्थ आहे क्रियेला दाखवणारा शब्द. पाचा अर्थ आहे पा पिब पिबती. पिबती म्हणजे पिणारा, पिणे. पिबती म्हणजे काय? पिणे. पाणी नाहीच तर प्यायचं कसं? नी आणि पा तुमच्या शहराच्या नावामध्ये पुढे आणखीन एक नी आहे, पण एक नी आलायच तर पुढच्या नीचं काय अर्थ घ्यायचं काम नाही आपल्याला. तर नी आणि पा हे दोन धातू आहेत, दोन क्रियापद आहेत. एक नी नय नयती म्हणजे नेणे आणि पा पिब पिबती म्हणजे पिणे. बरोबर? पा पिब पिबती म्हणजे इथं प्यायचं आणि घराकडे जाताना थोडं घेऊन जायचं. कुठेही कोणीही नदीच्या घाटावरती पहिला नदीवरती जायचे कशाला? पाणी भरायला, कपडे धुवायला वगैरे वगैरे कामांसाठी जायचे, किंवा विहिरीवरून सुद्धा पाणी आणायचे. पण जे लोक घराला पाणी पिण्यासाठी किंवा घरगुती कामासाठी किंवा कपडे धुण्यासाठी, स्नान करण्यासाठी नदीला विहिरीला जायचे, अगोदर ते काय करायचे? तिथं पाणी प्यायचे आणि पिऊन घरी जाताना. तसं आता तुम्ही नी आणि पिब. आता काय करायचं? चंबू, घागर, बॅरेल सगळं भरून घ्यायचं, पण स्वतः अगोदर इथं श्रवण करायचं आणि इथनं ऐकायचं आणि घरातले जे आले नाहीत त्यांना जाऊन सांगायचं की बाबांनो, खरा धर्म हा आहे आणि हा धर्म श्रवण करून, हा धर्म अंगीकार करून आपण आपलं कल्याण करून घेऊया. प्यायचं आणि न्यायचं दोन्ही गोष्टी करायच्या आहेत ना. आपलं जीवन स्वपर कल्याणकारी बनवायचं आहे. स्वतःचंही कल्याण झालं पाहिजे आणि जे जे आमच्या आसपास असतील, संपर्कात येतील, जिथं जिथंपर्यंत आम्ही पोहोचू किंवा पोहोचवू, तिथं तिथंपर्यंत असणाऱ्या सगळ्या जीवांना त्यांच्या कल्याणामध्ये आम्ही सहाय्यक बनणार आहोत. नी आणि पा हे संस्कृत भाषेच्या व्याकरणाच्या माध्यमातून आपण चर्चा करतो आहोत. नी म्हणजे नेणारा, नी नाही नयती, पा पिब पिबती. नेणे आणि पिणे. आपण स्वतःही वाणी श्रवण करायचे आहे, स्वतः व्यवस्थित धर्म ग्रहण करायचा आहे, त्या धर्माचं मर्म, धर्माचं स्वरूप समजून घ्यायचं आहे आणि स्वतः समजून त्याला आत्मसात करण्याबरोबरच जे जीव सुखासाठी निरंतर प्रयत्न करत आहेत, सुखप्राप्तीसाठी सतत उद्यमी आहेत, पण त्यांना सुखाच्या प्राप्तीचा यथार्थ मार्ग आणि त्याचं मर्म कळत नाही आहे, त्यांच्यापर्यंत जिनेंद्र देवांची ही वाणी पोहोचवायची आहे. हे फक्त काम महाराजांचं आहे का? बोला की. मान अवघडायला नको म्हणून तर हलवा जरा. हे फक्त काम महाराजांचं आहे? नाही. महाराज लोक तर आपापल्या भूमिकेला अनुसरून आपापल्या शक्तीनुसार या धर्मप्रभावनेचं कार्य करत आहेत. स्वतःच्या आत्महिताबरोबरच जिनेंद्र देवांची वाणी प्राणी मात्रांपर्यंत पोहोचावी याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चालूच आहे. पण तुमचं सुद्धा कर्तव्य आहे की तुमच्या घरातली जे सदस्य इथंपर्यंत आलेले नाही आहेत, येऊ शकत नाही आहेत किंवा यायचे इच्छुक असले तरी सुद्धा काही अडचणीस्तव आज येऊ शकले नाही आहेत, त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवा. मग आजच असं नव्हे, जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा हे केलं पाहिजे. कारण वीतराग भगवंतांनी सांगितलेला हा धर्म, त्याचं मर्म आणि त्या धर्माची महिमा प्राणी मात्रांना समजणं फार दुर्लभ आहे, फार कठीण आहे. बघा, मंदिर आहे आपलं, मंदिरामध्ये आपण सुद्धा जातो येतो आणि मंदिरामध्ये पाली वगैरे पण फिरत असतात की. पाल हल्ली वळू काय म्हणता तुम्ही? पालच म्हणता ना कन्नडमध्ये. हल्ली हल्ली इल्ली हल्ली एಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಅಲ್ಲಿ हल्ली जाऊ. मंदिरामध्ये पार गर्भगुडीमध्ये सुद्धा त्या पाली आपल्याला दिसून येऊ शकतात. भगवंतांच्या गर्भगृहामध्ये किंवा त्या प्रतिमेच्या आसपास वेदिकेवरती सुद्धा त्या पाली कधी आपण पाहू शकतो. भगवंतांच्या इतक्या निकट आणि 24 तास तिथंच असून देखील त्यांना तो धर्म समजायला वाव नाही. म्हणून असे कित्येक जीव आहेत
जे मंदिराच्या आसपास आहेत, मंदिरच्या कट्ट्यावर बसतात, मंदिरच्या बाहेर बसून गप्पा टप्पा मारतात, सगळं करतात, पण धर्माचं मर्म समजून घेण्या इतपत त्यांचं पुण्य अजून प्रबल नाही आहे. तर आपण सगळेजण आपल्या कल्याणाबरोबरच इतर प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी सहाय्यक बनूया. हे जीवन फार दुर्लभ आहे, फार दुर्मिळतेनं मिळालेलं आहे. पण आपण आज हे वर्तमानातलं जीवन कशामध्ये व्यर्थ घालवा लागलोय? ಅವ್ಯಾನ್ ಮಾಡ್ದ ಇವ್ಯಾನ್ ಮಾಡ್ದ ಆಕ್ಯಾನ್ ಮಾಡಲು ಈಕ್यान ಮಾಡಲು ನಿಮ್ಮ सशी ಅಂತಂದೇಳು ನಮ್ಮ सशी ಇಂತತ್ತ ಎಂದಳು. असल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपलं हे अत्यंत दुर्मिळ जीवन व्यर्थ गमावतो आहोत. आपल्या जीवनाचा जितका उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल तितका आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं जीवन म्हणजे वेळूच्या पोकळ काठीसारखं. बिद्र कटगिरती नाही, बिद्र बेट काय म्हणता वेळूच्या काठीला? बिद्र बेटच म्हणताय ना. वेळूची पोकळ काठी बिद्र बेट्ट येते. आपलं जीवन वेळूच्या पोकळ काठीसारखं आहे. त्या पोकळ काठीचा उपयोग एक फुकणी म्हणून सुद्धा करता येऊ शकतो. अगोदर चुली होत्या की घराघरामध्ये वलीगोळा, त्या चुलीमध्ये जर अग्नी प्रज्वलित होत नसेल तर त्यावेळच्या गृहिणी काय करायच्या? फुकणीचा उपयोग करायचा. तोंडाला लावून त्यातून फुंकून त्यामध्ये चुलीमध्ये अग्नी प्रज्वलित करायच्या. आपलं जीवन हे वेळूच्या पोकळ काठीसारखं आहे. आपण त्याचा दुरुपयोग केला तर ते जीवन फुकणीसारखं सुद्धा होऊ शकते, ज्यातून धूरच धूर निघतोय. आणि त्याच वेळूच्या पोकळ काठीला योग्य ठिकाणी छिद्र देऊन तोंडाला लावून त्याला व्यवस्थित आपण जर हात फिरवले तर त्याच वेळूच्या पोकळ काठीची बासरी सुद्धा होऊ शकते, ज्यातून जीवनाच्या आनंदाचे सप्तसूर सुद्धा काढू शकतो. एकीकडे धूर निघतोय, दुसरीकडे सप्तसूर निघतात. आपण काय काढायचं ते आपण ठरवायचं. काय करायचं? धूर काढायचं. जाळ आणि धूर संगच. म्हणून आपण याचं महत्व समजून घेऊया, याची किंमत समजून घेऊया. मगाशी तुम्ही म्हणालात निपाणीचा अर्थ जिथं पाणी नाही ते निपाणी. मग तुम्ही पाणी जपून वापरता का? वापरता? पाणी आमच्या इथं फार कमी आहे, त्याची फार त्रुटी आहे, कमतरता आहे, म्हणून आम्ही त्या पाण्याचा उपयोग सांभाळून केला पाहिजे, अत्यंत जपून केला पाहिजे, असं करता तुम्ही? लोकल आमच्या निपाणी किंवा आसपास एखादी नदी नसेल, धरण नसेल, काही नसलं तरी सुद्धा पाईपलाईन झालेली आहे आम्हाला, महाराज काही फरक पडत नाही आम्हाला. बरोबर? पण पूर्वीच्या तुमच्या आई किंवा तुमच्या आजींच्या वयाच्या त्या पिढीच्या ज्या श्राविका गृहिणी होत्या, त्या वेळचे जे गृहस्थ होते, ज्यांना कावडीनं किंवा डोक्यावरून पाणी नदीहून विहिरीहून आणायला लागायचं, ते लोक तुम्ही आज तूप जितक्या कसोशीनं वापरताय, जितकं सांभाळून वापरताय, त्याच्यापेक्षाही ते लोक पाण्याचा उपयोग सांभाळून करायचे. का? डोक्यावरनं पाणी आणून आणून त्यांचं डोकं आत दबत होतं. खांद्यावरनं पाणी आणून खांद्याला घट्टे पडले होते. ते किती कष्टानं मिळतं, किती लांबून आणावं लागतं, त्याचं महत्व आणि मूल्य काय आहे हे त्यांना माहिती होतं. तसंच आज हा जिनधर्म, हा मनुष्य पर्याय, ही वर्तमानातली सगळ्या प्रकारची धर्मपुरुषार्थाची अनुकूलता आणि मोक्ष मार्गाची सामुग्री किती कठीणतेनं प्राप्त झालेली आहे, किती दुर्लभतेनं लाभलेली आहे, हे आणि त्याचं महत्व आणि मूल्य जोपर्यंत आम्हाला समजणार नाही, आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत त्याचा आम्ही सदुपयोग करणार नाही. समजून घेऊया. त्याच्यासाठी रोज थोडा थोडा स्वाध्याय करूया. करताय का स्वाध्याय? इथं कोण करताय? जैन मंदिरामध्ये स्वाध्याय होतोय का आपल्या? महाराज नमगा सैक सवडील यात सवडील ना आंड्रे नोड मम्मी आंड्रे निम निम बायले आंड्रे नमगा हा ಮುಂದ ನಮಗ ಹಾ ಆಂಡ್ರೆ ಒಮ್ಮೆ ಆಂಡ್ರೆ ಶಾನ್ಯ ಮರಿ ಹಾ ಒಮ್ಮೆ ಆಂಡ್ರಲ್ಲ ಸೈಕ್ ಸೌಡ್ ತೆಗಿ ಹತ್ತಿತಿ ಹತ್ತಿತಿ ಯಾವಾಗ ಸಾವು ಬರ್ತೀತ್ ಅವಾಗ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ತುತ್ತ ಆಗಲ್ಲಾಗ ಏನ ಕೈಯಾಗ ಒಂದು ಐತ್ಲೆ ಭಾಳ ಗಡಬಡಿ ಆಗಿತ್ತು ನಿಮ್ಗೆ ಭಾಳ ಗಡಬಡಿ ಮಾಡ್ಕದ್ರಿ ಯಾಕೆ ಬರೀ मरणासाठी सवड काढावी लागत नाही, जेव्हा ऑर्डर येते चटकन जावं लागतं. म्हणून जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या जीवनाला सार्थक करण्याचा प्रयत्न करूया. वीतराग सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेल्या रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्गाला जाणून घेऊया. त्याच्या अंतरंगामध्ये पुन्हा पुन्हा भावना करूया की मी कोण आहे, कुठून आलोय
आज कुठं आहे, पुढं मला कुठं पोहोचायचं आहे, त्याच्यासाठी मला काय करायचं आहे, पण तिथं पोहोचण्यासाठी अडचणी काय काय आहेत, साधक बाधक काय आहे, ह्या सगळ्याला जाणण्याचा समजण्याचा प्रयत्न करूया. आत्ता नाही केलो तर पुढं भविष्यामध्ये कधी करणार आम्ही. आज सगळ्या गृहस्थ गृहिणींचे जे प्रयत्न चालू आहेत, जास्तीत जास्त, सगळे तसेच आहेत असं नाही आहे, पण जास्तीत जास्त लोकांचे प्रयत्न कशासाठी चालू आहेत? पैसा कमवायचा. काय कमवायचा? पैसा कमवायचा. पावसाळ्यामध्ये पावसातनं बेडकं पडतात की, कोप्पे गळू पडतात का नाही बेडकं? मग कुठं पाणी डबऱ्यामध्ये वगैरे साठतंय, त्या डबऱ्यातल्या पाण्यामध्ये ते बेडकं असतात की, आणि ते सारखं ओरडत असतात. काय म्हणून? रॉक 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 करत असते, सारखे करत असतात का नाही? खरं सांगा. ती बेडकं सारखी ओरडत असतात रॉक 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 म्हणून. आज माणसं सुद्धा सारखं रॉक 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 करायला लागले. फक्त पाहिजे, पैसा देखील पाहिजे. तुम्हाला घर गृहस्थी चालवायची आहे, चरितार्थ चालवायचा आहे, किंबहुना धर्मपुरुषार्थ सुद्धा करायचा आहे. देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान, तीर्थयात्रा, मंदिर निर्माण, मंदिर जीर्णोद्धार इत्यादी जे काही धर्मपुरुषार्थ सुद्धा करायचा आहे, देशासाठी काहीतरी योगदान द्यायचं आहे, समाजासाठी काहीतरी करायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा पैसा पाहिजेच, नाही असं नाही. पण आपल्या आवश्यकतेला अनुसरून आणि थोडाफार भविष्याला सुरक्षित करण्यासाठी जितकं आवश्यक आहे, आवश्यक आणि अत्यावश्यक आहे, तेवढं केलं तर बास असं म्हणण्याची प्रवृत्ती फार क्वचित आहे. येऊ दे, एष्ट बरतीत बरी. पण याच्यामुळं आमच्या वर्तमानावरती विरजन पडायला लागलेलं आहे, वर्तमानातली शांती भंग होत आहे, याच्याकडं आपलं लक्ष नाहीये. आमचे आचार्य महाराज कन्नडमध्ये एक म्हण सांगायची, पैशाचं पण महत्व आहे, तो पाहिजे गृहस्थांच्याकडं. म्हणून ते म्हणायचे, रॉक केद्र स्वाक केलदिर वली मुंदीन बॅक. पैसा असेल तर माणूस हवं ते करू शकतो. कमवा, पैसा सुद्धा कमवा, न्यायोपार्जित मार्गाने, न्यायोपार्जित धन चांगल्या मार्गाने कमवायचा निषेध शास्त्रामध्ये नाहीये. गृहस्थांच्यासाठी ते आवश्यक आहे. परंतु पैसा कमावण्यासोबतच, पैसा कमवत असताना ज्या हिंसादिक क्रिया आपण करतो, गृहस्थ लोक करतात, त्या हिंसादिक क्रियांच्या माध्यमातून अर्जित होणाऱ्या पापाच्या प्रक्षालनासाठी रोजच्या रोज जिनेंद्र भगवंतांची पूजा, देवपूजा. काय सांगितली गृहस्थांना? पोटपूजा नव्हे, देवपूजा सांगितलेली आहे. काय सांगितलंय म्हणा? देवपूजा. का देवदर्शन सांगितलंय? देवदर्शन हे 8 वर्षाच्या आतल्या मुलांना, 8 वर्षाच्या आतली जी मुलं मुली आहेत, बालचमू आहे, बालगट आहे, त्यांना देवदर्शन म्हणजेच जिनदर्शन. आणि 8 वर्षाच्या पुढचे जे लोक आहेत, 8 पासून पुढचे जितकी आयुष्य त्यांचं असेल, वय त्यांचं असेल, त्या सर्वांना रोज देवपूजा ही आवश्यक क्रिया सांगितली. बरेच लोक मंदिरच्या बाहेरनं जाताना रोज बस्तीला जात आहे काय? नाही महाराज. मग काय करताय? बाहेरनच दर्शन करतोय. कसं? असं नि आल्ली ना इल्ली दोरींद बरे भास आणि फोकदाडा नाही. भगवंतांचं दर्शन कसं केलं पाहिजे? आचार्य सांगतात की भगवंतांच्या दर्शनाला दर्शनार्थी म्हणून बनून येऊ नका, शरणार्थी म्हणून बनून या. काय फरक आहे? दर्शनार्थी आणि शरणार्थी फरक काय? महाराज तुम्हाला इथं सांगायला आणले, विचारायला आणलेलं काय आहे ते सांगा आणि मोकळं व्हा बघू. हा, दर्शनार्थी म्हणजे काय, शरणार्थी म्हणजे काय, तुम्ही सांगा की तुम्हाला सांगायला माईक दिलं इथं. दर्शनार्थी म्हणजे मात्र दर्शन केला, आपली श्रद्धा, आपली भक्ती अर्पित केला, निघून गेला. पण शरणार्थी म्हणजे काय? जो दर्शन करण्यासोबतच संसारामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये दुसरे कोणीही वाली नाही आहेत आम्हाला, दुसरे कोणीही त्राता नाही आहेत, दुसरे कोणीही तुमच्याशिवाय आम्हाला नाही आहेत, म्हणून देवशास्त्र गुरूंच्या चरणामध्ये आपलं जीवन अर्पित करायला आलेलं आहे. आणि तुमच्याशिवाय दुसरीकडे इतरत्र आम्हाला कोणीही वाली नाही आहे, त्राता नाही आहे, रक्षक नाही आहे, म्हणून आजपासून मी तुमच्याच चरणाची शरण ग्रहण करतो. उदाहरणार्थ, युद्धग्रस्त जे देश असतात, 3 वाजलेले आहेत, आणखीन एक 5 मिनिटं चालेल ना? हा, 6-7 पर्यंत सांगितलं ना का तुम्ही? चांगला आहे.
ज्या शेजारच्या 2 देशांमध्ये युद्ध भडकलेलं असतं आणि युद्धाचा प्रचंड वणवा भडकलेला असताना त्या दोन्ही देशांच्या युद्धग्रस्त भागामध्ये, सीमावर्ती भागामध्ये राहणारी जी सामान्य प्रजा असते, ते आपल्या जीवनावरती आलेलं संकट, मरणाचं ओढवलेला हा प्रसंग पाहून त्या आसपासचे लोक काय करतात, त्या दोन्ही देशांचं ते क्षेत्र सोडून तिसऱ्याच कोणत्या तरी एका शांतताप्रिय किंवा युद्धरहित देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी शरणार्थी कॅम्पमध्ये, रिफ्युजी कॅम्पमध्ये राहत असतात. दुसऱ्या शांतीयुक्त देशामध्ये, युद्धरहित देशामध्ये जिथं जाऊन ते राहतात, युद्धग्रस्त देशातले लोक, त्यांना शरणार्थी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? शरणार्थी म्हटलं जातं. त्या शरणार्थी लोकांना हे निश्चितपणे पटलेलं आहे की अमुक या आमच्या 2 देशांमध्ये युद्ध चालू आहे, पण हा तिसरा देश शांतिमय आहे, शांतताप्रिय आहे, सक्षम आहे. आम्ही तिथं गेलो तर आमच्यावरती या युद्धामुळे मरणाचा प्रसंग येणार नाही, तिथं आमची रक्षा होणार आहे. तसं त्यांना शरणार्थी म्हणतात. म्हणून तसंच संपूर्ण विश्वामध्ये जन्म आणि मरणाच्या या 2 वरवंट्यांखाली आम्ही सतत भरडून निघतो आहोत. आता वीतराग देव, सिद्धांत शास्त्र आणि निर्ग्रंथ गुरूंच्या शिवाय, पंचपरमेष्ठींच्या शिवाय आम्हाला कोणी या संसारातून वाचवणारे नाही आहेत. अर्थात आमच्या आत्मरक्षणाचा मार्ग दुसरे कोणीच सांगू शकणार नाहीत. म्हणून आम्ही त्यांना शरण जातो. कारण अन्यथा शरणम नास्ती. पुढं स्टार्टर मारल्यावर चालू होते, महत्वाचं आहे. वीतराग सर्वज्ञ भगवंतांच्या शिवाय संपूर्ण विश्वामध्ये आम्हाला कोणीही शरण नाही आहेत. हेच आज आम्हाला समजणं आवश्यक आहे. आज आम्ही धर्माच्या नावाखाली अधर्माला शरण चाललो. आज आम्ही पुण्याच्या नावाखाली पापक्रिया करायला लागलो. आज आम्ही दानाच्या नावाखाली कुपात्र दान करायला लागलो. नाना प्रकारे आम्ही स्वतःची फसवणूक करून घेतो आहोत. म्हणून रोज एक 5-10 मिनिटं तरी स्वाध्याय करूया. शक्य आहे का नाही? महाराज मगाशी सांगितले की तुम्हाला काय नाही आम्हाला. म्हणा एकदाच म्हणा. कशाला सवड नाही? भारतीय इथं बसलेले जवळजवळ सगळे लोक, जवळजवळ बहुतांशी लोक रोज किमान एक अर्धा तासभर तरी, बरोबर आहे का नाही सांगा? तुम्हाला शेजाऱ्यांची शपथ आहे, खरं सांगा, बरोबर आहे का नाही? कितीतरी लोक असे आहेत की त्यांची स्क्रीन सरकवण्यामध्ये रात्र सरकून जात्या. असू दे, ते पण थोडा वेळ, तुमचाच मोबाईल, तुमचाच रिचार्ज, तुमचंच घर, तुम्ही स्वतंत्र, आम्हाला काय करायचं? पण तेवढा वेळ जर त्याला देऊ शकत असाल तर फक्त 10 मिनिटं देऊ शकत नाही? महाराज 10 मिनिटं नाही, अर्धा तास देतो, पण आम्हाला त्यातलं काही कळत नाही हो. स्वाध्यायामधलं आम्हाला काय कळत? असं ज्या वेळेला लोक मला म्हणतात त्यावेळी मी त्यांना विचारतो, आम्हाला काय कळत नाही हे तर कळतंय का नाही? आम्हाला काय कळत नाही हे तर कळतंय का नाही? बरीच अशी पण माणसं आहेत ज्यांना हे पण कळत नाही की आम्हाला काहीच कळत नाही. पण आपल्याला एवढं तरी कळतंय की आम्हाला काहीच कळत नाही. पहिल्या दिवशीच्या स्वाध्यायामध्ये आम्हाला एवढं जरी कळलं की आम्हाला काहीच कळत नाही, तरी पण कळायची सुरुवात झालेली आहे. काही ना काही कळायला लागलंय, आम्हाला काय कळत नाही हे तरी कळायला लागलंय. मग जरा चालू करूया. मग तुम्ही म्हणाल महाराज आमचे जैन शास्त्र फार क्लिष्ट आहे, तो फार कठीण आहे. तो नाही. आमचे पूर्वाचार्य इतके करुणामूर्ती होते, इतके दयाद्र चित्त होते, अनुकंपेने अलंकृत होते, आणि म्हणून त्या पूर्वाचार्यांनी सगळ्या प्रकारच्या श्रोत्यांना, सगळ्या प्रकारच्या स्वाध्यायार्थी तत्व जिज्ञासू लोकांना लक्षात घेऊन 4 अनुयोगांमध्ये जिनवाणीची रचना केलेली आहे. किती अनुयोगांमध्ये? कोणते कोणते? एवढे येते आणि कळत नाही म्हणायला लागलाय. प्रथमानुयोग, जी लोक, जे मंडळी अजून स्वाध्यायाच्या तत्वाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं प्राथमिक भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्यासाठी शलाका पुरुषांचं, महापुरुषांचं, महासतींचं जीवनचरित्र सांगितलं. जसं रामायण आहे, पद्मपुराण नाव ऐकलं असाल की, रामचंद्रांचं जीवनचरित्र आहे. कोण राम हो? महाराज तुम्हाला मगाशीच सांगितलं, तुम्हाला इथं सांगायला आणले, विचारायला आणलेलं. राम कोण? दशरथ पुत्र राम. रामायण मधले राम म्हणतात बघा. मग काय महाभारतात पण राम होते? यान होय का? भारी ऐकलं याला.
नम वाळा घेते. राम, दशरथांचे पुत्र राम, त्या रामचंद्रांनी राज्याभिषेकाची तयारी होऊन सुद्धा वडिलांच्या शब्दपूर्तीसाठी आणि आईच्या इच्छेपूर्तीसाठी राज्याचा त्याग केला. परवा रामायण बघितलं तुम्ही? कुठं बघितलंय? आम्ही ज्या वेळेला लहान होतो, शाळेमध्ये शिकायचो, प्राथमिक शाळेमध्ये, त्यावेळेला पण रामानंद सागर यांचं रामायण यायचं टीव्हीवरती, दूरदर्शनवरती. नंतर ऐकायला मिळालं परवा 2020ला लॉकडाऊन लागलं, त्यावेळेला पण जोरदार मागणी झाल्यामुळे त्याचं पुन्हा प्रस्तुतीकरण करण्यात आलं. ठीक आहे, बघितला तुम्ही त्याच्यावरती. परंतु दशरथांचा पुत्र राम वडिलांच्या शब्दपूर्ती करण्यासाठी आणि आईची, ती पण सावत्र आईची इच्छापूर्ती करण्यासाठी त्यांनी भरताला राज्य देण्याचा स्वीकार केलं. पण वनवासाला का गेले हो? सांगा, तुम्हाला जे येते ते सांगा. बघितलंय की टीव्हीवर पण बघितलंय किंवा ऐकला असाल प्रवचनात. राम वनवासात का गेले? गुगलला विचारा बघू. हा जरा जोरात बोला. बरोबर, बोला. कैकेयीच्या इच्छापूर्तीसाठी वनवासला गेले. कुठे गेले? वनवासला. बर, तुमचं काय म्हणणं आहे? हे एवढ्यासाठी आपण बर, मान्य आहे का तुम्हाला हे सगळ्यांना? आपण एवढे चाचपडतो एवढ्यासाठी आहे कारण आम्ही कधी जिनवानीला हातात धरलंच नाही. आम्ही 2 पानं श्रद्धेनं कधी वाचलीच नाहीत, आणि वाचली तरी सुद्धा कधीतरी महाराजांनी सांगितलंय म्हणून त्यांच्या शब्दासाठी, रामानं दशरथाचा शब्द पाळण्यासाठी आणि आम्ही महाराजांचा शब्द पाळण्यासाठी फक्त 2 पानं पलटली. वा रे वा, शाबाश. ज्या वेळेला दशरथ आणि कैकेयी यांचा स्वयंवर विवाह झाला, त्या विवाहामध्ये युद्धाचा प्रसंग निर्माण झाल्यावरती दशरथांच्या रथाचं सारथ्य कैकेयीनं केलं, आणि त्यामध्ये त्या स्वयंवर विवाहाच्या वेळेला रथाचं सारथ्य करून कैकेयीनं युद्ध प्रसंगामध्ये विजय प्राप्त करण्यामध्ये दशरथांना फार मोठी सहायता केली. म्हणून युद्ध विजयानंतर दशरथांनी कैकेयीला वचन दिलं की तू काय मागशील ते मी तुला देतो, माग. त्यावेळेला कैकेयी म्हणते की स्वामीन, राजन, आज तुम्हीच माझे आहात, मला कशाची आवश्यकता आहे, मला काय पाहिजे, काही नको मला. तरीही दशरथ म्हणतात नाही, आज तू काहीतरी मागितली पाहिजेस. त्यावेळेला कैकेयी म्हणते, महाराज तुम्ही देत आहात हे वचन तुमच्याजवळच सुरक्षित राहू द्या, जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी ते तुमच्याकडून मागून घेईन. ज्यावेळेला पुढे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही 4 मुलं दशरथांना होतात, आणि पुढे जेव्हा दशरथ राज्यकारभारापासून निवृत्ती घेणार असतात, त्यावेळेला त्यांनी घोषणा केली की मी माझा ज्येष्ठ पुत्र, सर्व गुणांमध्ये श्रेष्ठ असणारा, विश्वामध्ये अत्यंत प्रसिद्ध असणारा आणि प्रजेसाठी प्राणाहूनही प्रिय असणारा माझा पुत्र राम, की ज्याचं वास्तविक नाव होतं पद्म. रामाचं वास्तविक खरं नाव काय? पद्म. राम त्यांना का म्हणतात? कारण ते बलभद्र होते. 9 बलभद्र असतात ना, बलभद्रांना बलराम पण म्हणतात, बलभद्रांना बलराम पण म्हणतात, आणि म्हणून राम हे बलभद्र होते. बलभद्राला बलराम पण म्हणतात, आणि बलराम असल्यामुळे रामाचं नाव जगामध्ये राम राम म्हणून प्रसिद्ध झालं. पण त्यांचं बारशामध्ये पाळण्यात ठेवलेलं नाव काय होतं? घुगऱ्या दिलते का नाही तुम्हाला? त्यांचं नाव वास्तविक ठेवलं तर पद्मच. म्हणून त्यांचं जीवनचरित्र रविशेन आचार्यांनी लिहिलं. त्या जीवनचरित्राचं, त्या ग्रंथाचं नाव आहे पद्मपुराण. कोणतं पुराण? असं. आणि मग ज्या वेळेला हे 4 मुलं झाली आणि दशरथांनी राज्यकारभारापासून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यावरती जेव्हा रामाचा राज्याभिषेक करण्याची घोषणा केली, त्यावेळेला कैकेयी विचार करू लागते की माझ्या नवऱ्याबरोबर माझा पुत्र भरत देखील दीक्षा घेण्याचा विचार करतो आहे. नवरा पण निघून गेला आणि मुलगा पण सोडून गेला, तर मला इथं काय अर्थ आहे, मला इथं काय किंमत आहे? म्हणून कैकेयीनं दशरथांकडे मागणी केली की स्वामी, तुम्ही मला आपल्या स्वयंवर विवाहामध्ये एक वचन दिला होता, ते तुमच्याजवळच मी ठेवलेलं आहे, आज मला गरज आहे, द्या. दशरथ म्हणतात, बरं केलीस, आठवण केलीस, ते सांग तुला काय पाहिजे.
त्यावेळेला ते सांगते, आता संक्षेपात सांगायला लागलो कारण फार वेळ झालेला आहे, तर त्यावेळेला काही म्हणते की मला दुसरं काहीही नको, तुम्ही रामाऐवजी भरताला राज्य द्या. हे कैकेयीला कोण शिकवलं? हे सुद्धा चुकीचंच आहे. टीव्हीवरचं रामायण बघून हे सगळं आपण बोलतोय. कैकेयी रामाचा मत्सर करत नव्हती, कौशल्य भरताला पाण्यात बघत नव्हती, उलट कौशल्यचं रामावरती जितकं प्रेम होतं त्याच्यापेक्षाही कैकेयी रामावरती जीव ओतायची, कैकेयी रामावरती प्रेम करायची. त्या घरामध्ये सावत्रपणाचा कोणताही दुर्गंध नव्हता. म्हणून जरा पद्मपुराण वाचूया. काही क्लिष्ट नाही, अत्यंत सुंदर आहे. हातात धरला तर तुम्ही अत्यंत वेडावून जाल आणि संपूर्ण चरित्र वाचल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही. असं सुंदर चरित्र वाचा, एकदा वाचा, काढा वेळ जरा फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ते काय व्हॉट्सअप, त्याच्यातनं जरा बाहेर येऊन रोज एक 10 मिनिटं तरी वाचूया. महाराज अनेकदा तुम्हाला सांगायला पाहिजे काय, आम्हाला सवड नाही, ते वाचा. हा विनोदाचा भाग असला तरी सुद्धा जरा प्रयत्न करूया. मग ज्या वेळेला कैकेयीनं मागणी केली, दशरथ म्हणतात नाही, एवढं सोडून बाकी काही माग, कारण मी संपूर्ण प्रजेला सांगितलेलं आहे की माझा राम उद्याचा राजा आहे म्हणून. त्यावेळेला कैकेयी हट्टाला पडते. ज्या वेळेला नवरा बायकोंच्या मध्ये समेट होत नसतो, दोघांचे एकमेकांच्या अनुसरण होत नसते, त्याच वेळेला ही गोष्ट रामाला कळते. राम धावत येतात आणि वडिलांच्या चरणाला स्पर्श करून सांगतात की बाबा, आज माझ्यासाठी तुमचा शब्द जर कलंकित होत असेल आणि आईची इच्छा पूर्ती होत नसेल तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? आज तुमच्या चरणाची शपथ घेऊन मी या राज्याचा त्याग करतो. आईच्या इच्छेनुसार आणि तुमच्या शब्दानुसार माझा भरत, माझा कनिष्ठ बंधू भरतच या अयोध्येचा राजा होईल. झालं. भरताला राजा तर केलं. दशरथांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. आज माझ्या मुलानं माझ्या शब्दासाठी, त्याला गरज नसताना किंवा त्याची जबाबदारी नसताना सुद्धा माझा शब्द मोडला जाऊ नये म्हणून राज्य वैभवाचा त्याग केला. आज आहेत का मुलं अशी? सगळीच मुलं वाईट नाही आहेत, सगळीच मुलं बाद नाही आहेत. कितीतरी मुलं आज सुद्धा रामाची आठवण व्हावी असे आचरण करणारे आहेत. पण बरेच आज युवा पिढीतले लोक आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून यायला लागलेले आहेत. जरा वाचूया पद्मपुराण, त्यांच्यासमोर आदर्श हे उपस्थित करूया ना आपण. आज मुलगा घरात आला तर बाप बाहेर जातोय, बाप घरात आला तर मुलगा बाहेर निघून जातोय, भाऊ जेवायला बसला तर दुसऱ्या भावाला तिथं काहीतरी त्रास व्हायला चालू होतो. ही परिस्थिती. पण ज्या वेळेला दशरथाच्या शब्दाखातर आणि कैकेयीच्या इच्छेखातर रामानं राज्य त्याग केला, त्याच वेळेला सांगितलं की मी वनवासाला चाललोय. कैकेयीनं मागणी केली नव्हती की रामाला वनवासाला पाठवा. कैकेयीबद्दलचा हा अपप्रचार आपल्या डोक्यामध्ये बसलाय की कैकेयीनं भरताला राज्य मागून घेतलं आणि रामाला 14 वर्षांचा वनवास द्यायला सांगितलं म्हणून. नाही, अजिबात नाहीये. पांचाली म्हणजेच द्रौपदी, अंधे के बेटे, आंधळ्याची पोरं, असं कोण म्हणलं? म्हणल्या का खरोखर द्रौपदी? एक सामान्य, आपल्यासारख्या सामान्य घरातल्या चांगल्या सुसंस्कारित महिला सुद्धा असं बोलत नाही. द्रौपदी असे वचन बोलू शकते? द्रौपदी अजिबात बोललेली नाहीये असं. आपण दुसऱ्याकडच्या गप्पा गोष्टी ऐकतो आणि त्या महापुरुष आणि महासतींच्या बद्दल असं समजून घेतो. म्हणून जरा शास्त्र वाचूया आणि त्यातून आपल्या जीवनालाही प्रेरणा मिळणार आहे. मग ज्या वेळेला राज्य त्याग केला त्याच वेळेला रामानं सांगितलं की मी वनवासावरती जातोय. त्यावेळेला भरत मामाच्या गावाला गेला होता. कुठे गेला होता? मामाच्या गावी गेला होता. तर त्यावेळी रामचंद्र स्वतःहून वनवास स्वीकारतात. कशासाठी? जर मी भरताला राज्य देऊन सुद्धा घरात राहिलो तर ज्येष्ठ पुत्र म्हणून वास्तविक या राज्याचा अधिकारी मी होतो. वडिलांनी तशी घोषणा पण केली होती, प्रजेनं राजा म्हणून मला स्वीकार सुद्धा केलं होतं. पण भरताला राज्य देऊन सुद्धा जर मी घरात राहिलो तर मी समोर असताना प्रजा भरताला राजाचा मान देणार, राजाच्या सुखाचा आनंद त्या भरताला मिळू शकणार नाही. माझं इथं राहणं माझ्या भावाच्या सुखामध्ये विरजण टाकायला कारण आहे. म्हणून माझ्या राहण्यानं जर माझ्या भावाच्या सुखामध्ये, त्याच्या सन्मानामध्ये, त्याच्या राजकीय सत्कारामध्ये जर अडथळा उत्पन्न करत असेल तर मी वनवास स्वीकार करतो. पण माझ्या भावाचा पूर्ण आदर झाला पाहिजे. बघा आजचे भाऊ, आमचे आचार्य महाराज एक मराठीतली म्हण सांगत होते. म्हण म्हणजे गादी ये मात गळू. अल रे,
ಏನಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು? शेत सारं पड आणि शिवसाठी रड. अर्थ कळला असेल की? आत शेत सगळं मोकळं पडलंय, पण दोन भावांच्यात भांडण पडलंय. भांडण चालू आहे कशासाठी? शिव म्हणजे शिमिकल्ला, बांधासाठी. तू इकडे सरकलास, मी तिकडे सरकलो, मी इकडे झालो, तू तिकडे झालास. शेत सगळं मोकळं पडून नुकसान व्हायला लागलं, तिकडे लक्ष नाहीये. एक वर्ष तू शेत कस, एक वर्ष मी करतो, आणि दोघं पण फायद्यात राहू, हे काय भानगड नाही. मला नाही तर तुला पण नाही. तो भाऊ बघा, मी घरात राहिलो तर माझ्या धाकट्या भावाला प्रजा राजा मानणार नाही म्हणून वनवासला गेला. म्हणून जरा वाचूया, रामायण वाचूया, त्यातून समजून घेऊया. ह्याच्यासाठी रोज थोडा थोडा स्वाध्याय करूया. वेळ भरपूर झालेला आहे. आजच्या लोकांचं जीवन अत्यंत तणावग्रस्त झालेलं आहे. मगाशीच पूज्य श्री सिद्धांत सागरजी महाराजांनी सांगितलं की आज आपल्या सगळ्यांना तणावग्रस्त जीवनातून बाहेर यायचं असेल तर ध्यान, साधना, जाप्यानुष्ठान, भगवंतांची आराधना, या गोष्टींची आवश्यकता आहे. थोडा थोडा वेळ काढूया. आज तुम्ही पाहता आहात, तुमची शाळेला शिकणारी जी मुलं आहेत, अगदी छोट्या छोट्या वयातली मुलं सुद्धा आत्महत्या करायला लागली. आज शाळेची मुलं का? त्यांच्या जीवनामध्ये टेन्शन आहे. कुणाकडनं दिले गेले टेन्शन? बोला. वडिलांचं उगाच नाव घेऊ नका ह्याच्यात. कुणाकडनं? जीवनशैली. नंतर त्याला एवढे टक्के पडले, तुला एवढंच का? किती तणाव, किती स्ट्रेस, किती निराशा, किती हताशा आजच्या लहान लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये. त्यांचं स्वतःचं जेवढं वजन नाही त्याच्यापेक्षा जास्त वजन त्यांच्या पाठीवरती दप्तरचं. बरेच विषय आहेत बोलायला, पण वेळ, घड्याळ स्वतः पण टिकत नाही आणि दुसऱ्याला पण टिकू देत नाही, कारण सारखं टिक 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 करत असते. पुन्हा कधी आलो गेलो, पहिल्यांदाच निपाणीला येण्याचा प्रसंग आला. बघूया तर तिथलं पाणी कसलं आहे म्हणलं, लोक बोलवायला आलं तर एकदा जाऊन बघूया. तर आपण सर्वजण रोजच्या रोज स्वाध्याय करा. इथं पाठशाळा चालत नसली तर पाठशाळा चालू करा. मुलांना भरपूर संपत्ती देण्यापेक्षा उत्तम संस्कार द्या. तुम्ही दिलेल्या संस्कारांच्या बळावरती पोरं भरपूर संपत्ती कमावतील. पण संस्काराशिवाय जर तुम्ही संपत्ती दिला तर संस्कारांच्या अभावी व्यसनाधीनतेच्या दरीमध्ये कोसळून संपत्ती पण घालवतील आणि घरादाराची शान पण घालवतील. म्हणून मुलांना भरपूर संपत्तीऐवजी उत्तम संस्कार द्या. त्यातूनच त्यांच्या जीवनाची उन्नती होणार आहे. वेळ भरपूर झालेली आहे. चंबू, पेला, तांब्या, बॅरेल काय भरायचं ते भरा, पण ते जिनवानी न भरा. फक्त पाणी भरून घेऊन काहीही होणार. पाणीऐवजी जिनवाणी भरून घ्या. त्या जिनवाणीच्या माध्यमातून नी आणि पा, नी म्हणजे नी नय नयती घेऊन जाणे, आणि पा पिब पिबती म्हणजे पिणे. पिणे म्हणजे स्वतः प्यायचं असते, आणि घेऊन जाणारा स्वतः पण पिल आणि दुसऱ्यांना पण देईल. तसं स्वतः इथं प्यायचं म्हणजे जिनवाणी ऐकायची, आणि ऐकलेलं निंगात ठेळत्यान. एखादी गोष्ट दुसऱ्यांना म्हणत नाही का तुम्ही? यार घेळलं ना, निंगात ठेळत्यान, यार घेळ बड. एक विनोद आला होता एका ठिकाणी. एकटा मित्र दुसऱ्याला सांगत असतो एक गुपित गोष्ट, आणि सांगताना म्हणतोय, बघ हे फक्त तिघांनी माहित आहे. तुला मी सांगायला लागलोय खरं, हे फक्त किती जणांनी माहित आहे? तिघांनी. कुणाला रे? मला, तुला आणि गावाला. तसं आपण जिनवाणी स्वतः ऐकायचे, आणि आपल्यासोबतच ज्यांना ज्यांना जिथं जिथंपर्यंत जाऊन सांगता येईल त्यांना सांगायचे. सगळ्यांना वितराग भगवंतांनी सांगितलेला रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्ग लाभू दे. सर्व जीव त्या मार्गाचे पथिक बनून एके दिवशी स्वतः सिद्ध परमात्मा बनू देत. याच मंगलमयी भावनेसहित वाणीला विराम देतो. बोलिये गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी मुनी महाराज की.